प्रेज द लॉर्ड. मी पास्टर विश्वास त्रिभुवन या ठिकाणी मी तुमच्यासाठी एक वचन वाचू इच्छित आहे की मार्क शुभवर्तमान याचा 3रा अध्याय वचन 13 मध्ये असं सांगितलेलं आहे की जे त्याला हवे होते त्याने बोलवले आणि ते त्याच्याकडे आले, तर 12 शिष्यांची त्याने निवड केली अशासाठी की पहिली गोष्ट की त्यांना त्याच्याबरोबर असावं, दुसरी गोष्ट की त्यांना प्रचार करावा आणि तिसरी गोष्ट की दुष्ट आत्मा त्यांना घालवावा. म्हणजे आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला भेटतं प्रियांनो की आम्ही जे प्रभू येशू ख्रिस्ताने आम्ही निवडलेले लोक आहोत, वेगळे केलेले लोक आहोत. एक विश्वासणाऱ्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे. येशूनं त्याची ओळख आम्हाला का करून दिली त्याचं कारण या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं. जर तुम्ही शिष्य आहात, जर तुम्हाला सेवा मिळालेली आहे, जर तुम्ही सेवा करत आहात, तर 3 गोष्टीला धरून ही सेवा करणं खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट की आम्ही त्याच्या संग राहायला पाहिजे. आम्ही त्याच्या संग कसं राहू शकतो की पहिली गोष्ट की आम्ही प्रार्थनाच्याद्वारे त्याच्या संग राहू शकतो आणि एक मंडळीमधून त्याच्या संग राहू शकतो. दुसरी गोष्ट आम्हाला बाहेर भेटतं की आम्ही प्रचार करणं गरजेचं आहे. आम्ही शुभवर्तमान गाजवणं गरजेचं आहे. आम्ही स्वार्थ प्रसार करणं गरजेचं आहे आणि यासाठीच परमेश्वराने आम्हाला निवडलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट आम्हाला पाहायला भेटते की दुष्ट आत्मा घालवण्यासाठी. कारण की शास्त्र आम्हाला सांगतं आमचं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही, तर आकाशातल्या दुरात्म्याबरोबर आहे, जेणेकरून आम्हाला त्याच्यावर विजय व्हायचा आहे. म्हणून 3 गोष्टीसाठी आमची नियुक्ती केलेली आहे, 3 गोष्टीसाठी आम्हाला निवडलेलं आहे. 3 गोष्टी ह्या आहे. पहिली गोष्ट की आम्ही त्याच्या संग राहावा, दुसरी गोष्ट की आम्ही प्रचार करावा आणि तिसरी गोष्ट दुष्ट आत्मा घालवावा. म्हणून शास्त्र आम्हाला सांगतं जेव्हा आम्ही 3 गोष्टी करू तर निश्चितच परमेश्वराचं राज्य आम्ही स्थापन करू. आणि परमेश्वराचं राज्य येण्यासाठी, परमेश्वराचे राज्य पाहण्यासाठी परमेश्वराने आम्हाला नियुक्त केलेलं आहे, निवडलेलं आहे. परमेश्वर तुम्हाला ह्या वचनाच्याद्वारे मार्गदर्शन करो आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे सहाय्य करो, मदत करो आणि ह्या 3 गोष्टी तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर आशीर्वादाचं कारण ठरव. आमेन.